जीवन एक सफर आहे आणि सफर हीच मंजिल आहे, असं एका ओळीमध्ये आपण ह्या जीवनाचं वर्णन करू शकतो. आपण जर कांद्यामध्ये जर भाजी शोधायला गेलो तर वेळेपणा होऊन जाईल, कारण कांद्याचा प्रत्येक पापुद्रा हीच त्याची भाजी आहे. तुम्हाला जे हवं आहे ते प्रत्येक पापुद्र्यात लपलेलं आहे. जीवन एक सफर आहे आणि या प्रवासामध्ये आमची जी मंजिल आहे, ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे ते ठिकाणसुद्धा त्या प्रवासामध्येच लपले. म्हटलं तर तुम्ही उभे आहात तिथेच मंजिल आहे. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथेच मंजिल आहे. आणि म्हटलं तर तुमची मंजिल अनंत लांब आहे. तुम्ही कुठेही चाला, लांबच चाललेले आहे तुम्ही. का? कारण तुमची मंजिल आतमध्ये आहे. तुमचं जे ठिकाण तुम्हाला शोधायचं आहे ते आतमध्ये आहे आणि तुम्ही प्रवास कुठे करताय? बाहेर. तुमचं ठिकाण तुमच्या प्रवासातच लपलेलं आहे असं सद्गुरू का म्हणता? कारण तुम्हाला ठिकाण जे हवं आहे, तुम्ही ज्याला शोधता आहात, तो आनंद, ते समाधान तुमच्या प्रवासाच्या संघर्षात. जीवनामध्ये आम्ही सगळेजण आनंदासाठी ज्या ठिकाणाची वाट बघतो ते ठिकाण इथंच आहे. पण तुम्ही ते ठरवून ठेवलंय कुठेतरी आहे, कारण तुम्हाला कोणीतरी सांगितलं महादेव फक्त केदारनाथलाच आहे, बद्रीनाथलाच आहे, फक्त ज्योतिर्लिंगामध्येच आहे. तुमच्यामध्ये क्षमता जर असेल ना तर तुम्ही महादेवाला पण इथं खेचून आणू शकतो आणि ती आहे प्रत्येकामध्ये. पण ती आम्ही काय केली पाहिजे? निर्माण केली. सद्गुरू असं म्हणता, या जगामध्ये सर्वात मोठा जर पाप ह्या धर्मग्रंथांमध्ये किंवा ह्या सर्व आध्यात्मिक लोकांनी जर केलं असेल तर ते म्हणजे स्वर्ग त्यांनी तिकडे नेऊन ठेवलं. वास्तविक पाहता स्वर्गही इथेच आहे आणि नरकही इथेच आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता की तुम्ही तुमच्या मनात धारणा ठेवण्याचे विषय बंद करा आणि या प्रवासामध्ये सामील व्हा. आजचा दिवस हीच तुमची मंजिल आहे असं समजून सावध तुम्ही याच्यामध्ये सामील हो. आणि यायला योग्य अयोग्याचा प्रश्नही तुम्ही का ठरवता? म्हणून तुमच्या जीवनाचा प्रवास किंवा तुमच्या जीवनामध्ये येणारी सर्व माणसं असतील किंवा हे सगळे विश्व असेल, सृष्टी असेल, तुम्ही जिथे आहे ना तिथे स्वर्ग आहे. जे पोहोचण्याचं ठिकाण आहे ना ते तुमच्या मार्गामध्येच आहे लपलेलं. नवे नवे इथंच आहे. हा निर्माता ज्याला तुम्ही शोधता आहात तो ह्या सृष्टीमध्ये लपलेला आहे. त्याला कुठेही शोधू नका. तो तुमच्यात आहे, तो ह्यांच्यात आहे, तो ह्यांच्यात आहे, ह्याच्यात आहे, प्रत्येक कणाकणामध्ये आहे. जीवनामध्ये आज आम्हाला जे हवं आहे ते ऑलरेडी उपस्थित आहे. आरोग्य आणि आनंद हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि ते आमच्या समोर उपस्थित आहे. फक्त आम्हाला त्यासाठी तयार व्हायचं. मग हे जर तयार झालं तर मित्रांनो, तुम्ही जिथं आहात, जिथं प्रवास करता त्या प्रत्येक प्रवासाच्या ठिकाणी तुमची काय आहे? मंजिल आहे, तुमचं ठिकाण आहे आणि त्याचा तुम्ही पूर्ण आनंद घेऊ शकता. म्हणूनच असं म्हटलेलं आहे का तुम्ही जिथं आहात तिथं स्वर्ग निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त तुमच्या आतमध्ये असलेला जो निर्माता आहे त्या स्रोतापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. सद्गुरूंनी सांगितले नाही की मार्ग पोहोचण्याचं ठिकाण आहे. आपल्याला पण आयुष्याच्या वळणावरती मार्ग दिसतो, पण त्या मार्गाचं आपण संधीचं सोनं कसं करू शकतो? आणि भरपूर मार्ग येतात. या सर्व मार्गांपैकी आपल्यासाठी कोणता चांगला आहे? सद्गुरू म्हणतात ते मार्गच पोहोचण्याचं ठिकाण आहे आणि ते ठिकाण तुमच्या मार्गात दडलेले. तर सपोज सर एखादी संधी आपल्याकडे येते, कधी कधी आपल्याला कळत नाही ती आपल्यासाठी योग्य असते, तरी पण आपण दुर्लक्ष होतो आणि ती संधी आपण गमावून बसतो. मग अशा कुठल्या गोष्टी का आपण एका मार्गाने चाललोय, ते ध्येय आपलं तिथपर्यंत आहे किंवा ते ध्येय त्या ठिकाणामध्ये दडलेले, तर ते आपण कसं ओळखू शकतो? मार्गच पोहोचण्याचं ठिकाण आहे आणि ते ठिकाण मार्गातच दडलेलं आहे, ज्याप्रमाणे निर्माता या सृष्टीमध्ये दडलेला आहे. जसं की आपण बघतो, असं म्हटलं जातं की एखादी रेस जर असेल तर बरेच जण आपल्यासोबत रेसमध्ये लागलेले आहेत आणि आपल्याला ती रेस जिंकायची. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही त्या रेसमध्ये भाग घेतात तेव्हाच तुम्ही जिंकलेले असता. म्हणजे आपला जो मार्ग आहे तर त्या मार्गाने तुम्ही ठरवलं त्या मार्गाने जायचं, तिथं तुमची ही पहिली जीत असते. तर सगळं याच्यामध्ये माझा असा प्रश्न आहे की आपल्याला माहिती आहे की सद्गुरूंनी तिथे सांगितलं आहे की ठिकाण जे आहे ते मार्गातच दडलेले आहे. म्हणजे तुम्ही एकदा मार्ग जर निवडला तर तुम्ही एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहे. परंतु जो सामान्य मनुष्य आहे तर त्यानं कसा मार्ग निवडायचा? मित्र, जीवन एक सफर आहे आणि सफर हीच मंजिल आहे, असं एका ओळीमध्ये आपण ह्या जीवनाचं वर्णन करू शकतो. ज्याप्रमाणे एखादा कांदा आहे, आपण जर कांद्यामध्ये जर भाजी शोधायला गेलो तर वेळेपणा होऊन जाईल, कारण कांद्याचा प्रत्येक पापुद्रा हीच त्याची भाजी आहे. तुम्हाला जे हवं आहे ते प्रत्येक पापुद्र्यात लपलेलं आहे. तुम्ही जर असं म्हटलं की नाही ह्या पापुद्र्यात तर मला काही कांदा सापडला नाही, मी अजून एक पापुद्रा, तर तुम्ही असं करत करत सगळा कांदा सोलून मोकळे व्हाल, पण तुम्हाला कांदा सापडणार ना. शेवटी तुमचा बांधा होत नाही. दुकानदार तर म्हटला होता यात कांदा आहे, पण कांदा तर सापडला नाही. तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये कुठेतरी कांदा म्हणजे एक असं बटाट्यासारखं आतमध्ये फळ आहे असं तुम्ही डोक्यात कल्पना करून ठेवली आहे, म्हणून तुम्हाला तो सापडला. तुम्ही अगोदरच जर काहीतरी ठरवताना म्हणून समस्या आहे. तुम्ही अगोदरच ठरवलेले पोलीस, अगोदरच ठरवलेले वकील,
अगोदर सर्व इंजिनियर. तुम्ही जेव्हा अगोदरच ठरवता तेव्हा समस्या तयार होते. जीवन एक सफर आहे आणि या प्रवासामध्ये आमची जी मंजिल आहे, ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे ते ठिकाणसुद्धा त्या प्रवासामध्येच लपले. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या शहरामध्ये जातो तेव्हा प्रत्यक्षात शहराचं जे ठिकाण आहे, केंद्र बिंदू जो आहे, मध्यवर्ती ठिकाण, ज्याला CBS असं म्हणतात, सेंट्रल बस स्थानक, बरोबर आहे. मग त्या सेंट्रल स्थानकापर्यंतचं अंतर तुमचं मोजलं जातं. तर तू प्रत्यक्षामध्ये तुमचं काम ज्या ठिकाणी आहे ते त्या सेंट्रल स्थानकापासून 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर लांब असतं. मुंबईसारखं शहर 100-150 किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. तेवढ्यात आपण प्रवास करतो. जेव्हा माणसं गावाकडे एका गावावरून दुसऱ्या गावावर जाण्यासाठी 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर प्रवास करतात तेव्हा ते मी ह्या गावावरून ह्या गावावर गेलो असं म्हणता. पण जेव्हा तुम्ही इथून जसं मुंबईमध्ये जाता, मुंबईमधून तुम्ही कल्याणवरून जेव्हा ठाण्याला जाता, ठाण्यावरून जेव्हा तुम्ही कुलाब्याला जाता तेव्हा तुम्ही शेकडो किलोमीटरचा प्रवास करता, पण तुम्ही मुंबईतच असता. मी प्रवास तर मुंबईत करतोय. तुम्ही जर एखाद्या विचारलं तुम्हाला फोन करून गावाकडून, कुठे आहे? मुंबईत आहे. कुठे चालला आहे? मुंबईला चाल. ऐकण्याला काय विचित्र वाटेल ना. पण प्रत्यक्ष तुम्ही जीवनात आहात आणि प्रवास करतात. म्हटलं तर तुम्ही उभे आहात तिथेच मंजिल आहे. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथेच मंजिल आहे. आणि म्हटलं तर तुमची मंजिल अनंत लांब आहे. मला सांगा, एखादी गोष्ट तुमच्या मागे आहे आणि तुम्ही चालायला लागले, तुम्हाला ती केव्हा सापडेल? जेव्हा पृथ्वीचं चक्कर माराल तेव्हा. नियम चुकला तर परत फेरा घ्यावा. तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाठ फिरवलेले आहे म्हणून तुम्ही तुमच्या मंजिलपासून लांबच जात असाल. तुम्ही कुठेही चाला, लांबच चाललेले आहे तुम्ही. का? कारण तुमची मंजिल आतमध्ये आहे. तुमचं जे ठिकाण तुम्हाला शोधायचं आहे ते आतमध्ये आहे. आणि तुम्ही प्रवास कुठे करताय? बाहेर. बाहेर प्रवास करण्याची शक्यता आहे. समजा मला इथून तिथपर्यंत जायचं आहे, मी जाऊ शकतो. पण तुम्हाला आतमध्ये प्रवास करायचा आहे. कसा का? आपल्याला जीवनामध्ये समजा एखादं उद्दिष्ट मिळवायचं आहे. एखाद्याला 10वीला खूप चांगले मार्क्स पाडायचे, त्यांनी चांगले मार्क्स पाडले, त्याचा निकाल लागला, तो दिवस त्याच्यासाठी आनंदाचा असतो, नक्की असतो. परंतु त्याच्या जीवनामध्ये जी कहाणी बनते ती चांगले मार्क्स पाडण्याची नाही बनत. त्याने ते मार्क्स पाडण्यासाठी काय संघर्ष केला त्याची. तुम्ही जर कुठलाही सिनेमा वगैरे गेले तर सिनेमाचा जो प्रवास आहे तो प्रवास एक मंजिल आहे. प्रत्येक पावला पावलावर त्याची काय आहे कहाणी रचली जाते. जीवन त्या प्रवासात आहे, तुमच्या ठिकाणामध्ये. तुमचं ठिकाण तुमच्या प्रवासातच लपलेले आहे असं सद्गुरू का म्हणता? कारण तुम्हाला ठिकाण जे हवं आहे, तुम्ही ज्याला शोधता आहात, तो आनंद, ते समाधान तुमच्या प्रवासाच्या संघर्षात. अडबंग माणसं असायची पूर्वी, तुमदारा अडाणी होते आणि त्यांच्या बोलण्याची भाषा म्हणजे एकमेकाला मारझोड करणं एवढंच असं. यांना दुसरं काही कळतच नव्हतं. मग प्रेम सुद्धा ते मारूनच करायचे. तुम्ही बघा, एखादी मांजर आहे ना, मी मांजरी आणि बोक्याचं प्रेम बघा कसं असतं. नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी चॅनलवर जा आणि तिथे वाघीण आणि वाघ कसं एकमेकावरती प्रेम करत होते ते बघा. ते एकमेकाला बुचकळताय, ओरबडताय, झोंबताय. त्यांची जुगलबंदी फार भयानक असते. तर जुन्या काळामध्ये असंच एक जोडपं होतं. नवीन नवीन लग्न झालं आणि सरकारी नोकरी असल्यामुळे एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये गेले. मग दोघंच घरामध्ये. नवीन नवीन लग्न झालेलं होतं. 1-2 महिने झाले, 9चे 9 दिवस संपले आणि खरा संसार सुरू झाला. मग तो कामावर चालला होता आणि तो म्हणे, त्याला ते नाव आठवेना, म्हणे आपण तुझ्या माहेरी गेलो होतो, तुझ्या आईने जे पदार्थ केला होता ना तो कर म्हणे संध्या. आता ही पण बिचारी 3री-4थी शिकलेली. ती मी आईने कोणता पदार्थ केला होता, तिला पुरणपोळी आठवली, तिने केलं. संध्याकाळी गळ्याने तनफन करत खाला गडे. म्हणे हे नव्हतं, वेगळं होतं म्हणे. असं काही जरा थोडंसं कठोरपणे बोलला आणि खालं त्याने बिचारे. दुसऱ्या दिवशी परत म्हटलं, आता खरंच ते जे केलं होतं तुझ्या आईने ते कर आज. गेला कामावर, दिवसभर चिंताच करत होता ते मिळून खाय.
आला संध्याकाळी पाहिलं ते एकदा गेले होते हे तेव्हा पिठलं भाकर केलं त्याने केलं पिठलं संतापाला गड्याला त्याने ताट फेकून दिलं आज. तिला कळे ना काय झालं याचं काय बिनस. कसं बसं शांत करून त्याला खाऊ घातलं. तिसऱ्या दिवशी परत म्हणला आता नीट आचवण कर नाही तुझं काही संध्याकाळी खरं नाही. आणि त्यांनी तसंच केलं. संध्याकाळी आला आणि तिने काय केलं होतं की मांसवड्या केल्या होत्या. आता एकदा हे गेलं तेव्हा मांसवड्या केले त्यांनी ते मांसवड्या पाहिल्या आणि त्याला मांसच चढलं पाहून. त्याने अशी काठी घेतली अशी बदल बायको मारी. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या बाया आले. म्हाताऱ्या बाया तर मला माहिती त्या गावातच होतो नोकरीला. तो सरकारीच नोकरी होती. सरळ बाया आले. बायात मला माहिती कशा असतं. तो तिथे बसलेला कोप्यामध्ये. बाया म्हणे बया कसं मारले ग मुर्देनी. हां पाठीचं पाल धिरडं करून टाक. अरे म्हणे हेच कर म्हणा तू इला धिरडं कर म्हण तू. त्याच्या महिन्याचं कशाला मारला असतं म्हणजे ही म्हणे 4 वेळा 4 पदार्थ गेले माझ्या काय लागते. तर मित्रांनो जीवनामध्ये प्रवास करत असताना आपल्याला नेमकी काय हवंय हे दुसऱ्याला सांगता येत नाही. आपल्यालाच कळत नाही काय हवंय की. आपल्याला हवं असतं हां हे हवंय हे कळतं पण ते कसं मिळवायचं किंवा ते काय आहे हे आपण दुसऱ्याला सांगूच शकत नाही. आणि म्हणून सगळा हा जो प्रपंच आहे तो अशा प्रकारे चालतो. आणि म्हणून सद्गुरू म्हणता या सृष्टीमध्ये निर्माता दडलेला ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. जसं प्रत्येक वस्तूवर ज्यांनी बनवली त्याचं नाव असतं. मॅन्युफॅक्चर्ड बाय कुठेतरी कोपऱ्यात बारीक कमी पण असतंच. तसं हा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो त्याच्या आतमध्येच आहे. प्रत्येकामध्ये आहे. हे जे वाहन चोरी करतात ना मोटरसायकल कार तुम्हाला आश्चर्य वाटेल 15 मिनिटामध्ये अख्खी गाडी डिसेंबल करते. आणि ती गाडी प्रगत पार्ट तुमचा चोर बाजारामध्ये गायब झालेला असतो. गाडी गायब सगळीकडं. तुमचे गेले ते तुमची गाडी तुकड्यांमध्ये असते. तुम्ही गाडीच्या कुठल्याही पार्टला मोटरसायकल नाही म्हणू शकत राईट. म्हणजे तुमची मोटरसायकल ही त्या सगळ्या पार्टमध्ये काय झालेली आहे विभागलेली आहे दडलेली आहे. तसं माणसाचं जीवन आहे. मग आज आम्ही काय करतो आम्ही विशिष्ट एक गोष्ट आम्हाला मिळाली का आम्हाला आनंद होतो. आम्हाला फक्त एकच दिवस आनंद होतो. त्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी तर आम्ही पेढे वाटतो. मी तो शिव्या वाट नापास झाल्यावर मास्तरला शिवतो. घरात काही जो नापास झाला त्याला देता जो नापास झाला तो शाळेत आणतो. आणि पास झाले तर पेढे वाटतं. बस तेवढा एकच दिवस आनंदाचा असतो. परंतु सद्गुरू असं म्हणता का जीवनामध्ये तो दिवस आनंदाचा नाही. आपण दसरा आला का मग म्हणतो आज आहे दसरा चेहरा ठेवा आसरा बाकी सगळं विसरा टेन्शन. त्याच दिवशी का रोज दसरा का नको. आपण दीपावलीला आपलं घर ज्याप्रमाणे सुंदर स्वच्छ साफ करतो आणि सजवतो तसं आपण जर वर्षभर सजवलं तर वर्षभर लक्ष्मी येईल आपल्या घरामध्ये. जीवनामध्ये आम्ही सगळेजण आनंदासाठी ज्या ठिकाणाची वाट बघतो ते ठिकाण इथंच आहे. तर तुम्ही ते ठरवून ठेवलंय कुठेतरी आहे. कारण तुम्हाला कोणीतरी सांगितलं महादेव फक्त केदारनाथलाच आहे बद्रीनाथलाच आहे फक्त ज्योतिर्लिंगामध्येच आहे. तुमच्यामध्ये क्षमता जर असेल ना तर तुम्ही महादेवाला पण इथं खेचून आणू शकतो. आणि ती आहे प्रत्येकामध्ये. पण ती आम्ही काय केली पाहिजे निर्माण केली की बऱ्याच जणांना असं वाटतं की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे. सद्गुरू असं म्हणता या जगामध्ये सर्वात मोठा जर पाप ह्या धर्मग्रंथांमध्ये किंवा ह्या सर्व आध्यात्मिक लोकांनी जर केलं असेल तर ते म्हणजे स्वर्ग त्यांनी तिकडे नेऊन ठेव. कारण प्रत्येकाला असं वाटतं की मला त्या स्वर्गात जायचं आहे. इथून मुसलमानांना जन्नत कुठे नेऊन ठेवलेली आहे वर म्हणून ते याला नरक समजतं. वास्तविक पाहता स्वर्गही इथेच आहे आणि नरकही इथेच आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा पोलीस स्टेशनला जा तुम्ही कोर्टात जा काय आहे तिथे माणसाला जेलमध्ये जा बघतो. माणसाला माणसासाठी वागवतच नाही. हे जे 4 ठिकाण आहे जेल पोलीस स्टेशन हॉस्पिटल आणि कोर्ट या 4 ठिकाणी नरकच आहे. आपण एक जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी आम्ही का जातो.
हे झालं संसारामधले नरक. अजून परमार्थामधले नरक पण आहे. काही जण आपल्या स्वतःमध्येच नरक तयार करतात. सगळं चांगलं चाललेलं आहे पण याचं पूर्ण बिनसलेलं आहे. सकाळी गाडीला कोणीतरी ओव्हरटेक केला म्हणून याचा मूड खराब झाले. मनामध्ये अशा कल्पना तयार करतो आणि त्या कल्पनांच्या आधारे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून सद्गुरू सांगता की तुम्ही तुमच्या मनात धारणा ठेवण्याचे विषय बंद करा आणि या प्रवासामध्ये सामील व्हा. आजचा दिवस हीच तुमची मंजिल आहे असं समजून सावध तुम्ही याच्यामध्ये सामील हो. आणि यायला योग्य अयोग्याचा प्रश्नही तुम्ही का ठरवता? तुम्हाला ज्या पद्धतीचा चेहरा दिलाय हा योग्य आहे का अयोग्य आहे? मग सुंदर कसं असतं याची जर व्याख्या केली तर तुम्ही विद्रूपाची व्याख्या पण करता येईल. लक्षात ठेवा, सौंदर्याची व्याख्या काय आहे? जो चेहरा आतून आनंदी असतो, हसरा असतो, तो सर्वात सुंदर असतो. आकाराला महत्त्व नाही आहे, मधला उकार कसा आहे, तुमची चेतना कशी आहे. बघा, जो प्रसन्न माणूस असतो आतून एकदम खुललेला असतो, फुलासारखा उमललेला असतो, तो माणूस दिसायला कसा याने काही फरकच पडत नाही. याच्यामधला उत्साह आपल्याला असा खेचत असतो. असं जर असतं तर सिद्धार्थ जाधवसारखे हिरो कसे झाले असते. चेहऱ्याला काही किंमत नाही, कलेला किंमत. तुमच्या आकाराला महत्त्व नाही, जे काही अवस्था आहे त्या भौतिक स्वरूपाला महत्त्व नाही. मग तुमच्या आतमधला जो अभौतिक तत्व आहे त्याला किंमत आहे. आणि मग ते तुमच्याजवळच आहे ना, ते चराचरामध्ये आहे, त्या संपूर्ण विश्वामध्ये ते विखुरलेलं आहे. तुम्ही त्याचा अनुभव घ्यायला शिकले. उस रंगा परे रसनो ही रंगा काय बुललासी वहिलिया रंगा. कधी कधी आपण ऊसाच्या शेतामध्ये गेलो तर आपण चांगला जाड असं मस्तपैकी सरळ ऊस शोधतो. परंतु मला सांगा, एखादा ऊस जर वाकडा असेल तर त्याच्यामधला रस पण वाकडा असतो का? कडू असतो, तिखट असतो नाही. पुस डोंगा, ऊस जरी वाकड तिकडा असला तरी रस मात्र सरळच असतो, गोडच असतो, तो वाकडा तिकडा नसतो. म्हणून तुमच्या जीवनाचा प्रवास किंवा तुमच्या जीवनामध्ये येणारी सर्व माणसं असतील किंवा हे सगळे विश्व असेल, सृष्टी असेल, तुम्ही जिथे आहे ना तिथे स्वर्ग आहे. तुम्ही जिथे आहे ना तिथे सगळे तुमचीच माणसं आहे, माझाच विस्तार आहे. तत्वमसी श्वेतकेत अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. म्हणजे मीच ब्रह्म आहे. तो शरीर वेगळं आहे, फक्त मडके वेगळे, मडक्यांमध्ये पाणी एकच. हे सगळे गॅजेट्स वेगळे, या गॅजेटमध्ये सळसळणारी वीज एकच आहे. तुम्ही ह्या गॅजेटपासून त्या गॅजेटपर्यंत गेले, ह्या शहरातून त्या शहरात गेले. मला तर लोक प्रवास का करतात इकडे तिकडे, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. काल एक व्यक्ती, त्यांना भेटलो मी, ते बऱ्याच देशांचा दौरा करून आले की त्यांच्यापाशी बसलो आणि सहज गप्पा मारत होतो. मुलं किती, काय करता, माझ्याबरोबरचे जॉईंट झालेलं आहे मला. म्हटलं बाकी काही प्रयत्न केलाच असेल ना? म्हणे हां म्हणे, परदेशामध्ये फार आकर्षण होतं. मग 2 देशांमध्ये जाऊन आला, तिकडं काम करून आला म्हणे. शेवटी म्हणे गड्या आपला गावच बघा. तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही जिथे आहात हे फार सुंदर आहे, पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं नाही आहे आमका आमका देश फार भाई फॉरेनमध्ये. आता सगळ्या जगाचं लक्ष कुठे आहे? भारताकडे. जेवढे परदेशामध्ये गेले, तुम्ही जर कोणी अमेरिकेत गेलेल्या माणसांना विचारा तिकडचं जीवन कसं आहे. तिकडचं जीवन सोडावं, जेवण पण चांगलं आहे असं ते म्हणतं. मी नाही, हां फिरण्यासाठी चांगलं आहे, राहण्यासाठी नाही, जीवन जगण्यासाठी नाही. तिकडं जीवन जे आहे ते यांत्रिक आहे. भारतामधलं जीवन फार म्हणजे सुविधांनी युक्त आहे असं नाही आहे. इथे भौतिक सुविधा कमी आहे, परंतु इथे प्रकृतीच्या सोबत जे जगणं आहे ते नॅचरल आहे. इथे उंबऱ्याच्या आतमध्ये आपण कायदा आणत नाही. इथे तुमच्या प्रत्येक नात्यात कायदा आहे. तुम्हाला सांगितलं ना मी, इंग्लंडमध्ये एकदा एक आजी आजोबा गेले मुलाला भेटायला. त्यांचं लहान बाळ होतं, ते यांना सवय गावगुरच्या घ्यायची. त्यांनी घेतल्या, त्यांनी हात झटकला, ह्यांनी बळजबरी केली त्याला. त्याला आधी प्रेमाने समजून सांगितलं. नंतर आजी थोडी तापट होती, दिलं सणकणी कानामागत. 5 मिनिटामध्ये पोलीस आहे. संध्याकाळी कळे ना, तिथं बालवाडीमध्ये शिकवतात, तुम्हाला जर कोणी शारीरिक हल्ला केला तर या नंबरवर फोन करायचं. पोलीस आले, उचलले आजोबा, गेले. संध्याकाळी पप्पा आले घरी, मम्मी आली. ते म्हणे
व्हेर इज ग्रँडफादर, व्हेर इज ग्रँडमदर, नीन टू पोलीस. त्या बिचाऱ्यांनी त्यांचे हातपाय जोडले, पोलिसांचे त्यांना सांगितलं इथले कायदेकानून यांना माहिती नाही आहे, आत्ताच आलेली आहे, कालच आले, कृपया यांना सोडा, माफ करा. मग पहिल्यांदा त्यांचं लेखी त्यांना देऊन सूचना देऊन त्यांना सोड. प्रत्येक गोष्ट कायदा आणि कानूननी होत. आणि मग असं जे जीवन आहे, असं जीवन आम्हाला नको आहे. मग ती तुमची जर मंजिल असेल, बऱ्याच लोकांची मंजिल असते ती काय अमेरिकेत त्याचं आहे. आता मी जी काळी सांगितली ही इंग्लंडमधली आहे, अमेरिकेत त्याच्यापेक्षा अवघड आहे. बाबा आपण ही लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे पगार लाखोमध्ये आणि खर्च कोटीमध्ये. आमचे एक डिस्ट्रीब्युटर होते, त्यांचा मुलगा अमेरिकेत हो, त्याला 10 लाख रुपये पगार होता, तरी हे वर्षाला त्याला 20 लाख रुपये पाठवायचे. शेवटी त्यांनी त्याला इकडं बोलून दिलं. ही वस्तुस्थिती आहे. आपण काय करतो, धावल्यामागे धावतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला हेच सांगतात, तुम्ही जे पोहोचण्याचं ठिकाणी ना ते तुमच्या मार्गामध्येच आहे लपलेलं. नवे नवे इथंच आहे. तुम्ही तो आहात ना, इथंच आहे. मला सांगा पृथ्वी कुठे आहे? तुमच्या पायाखाली. तुमच्या नाही, तुमच्या पायाखालची पृथ्वी वेगळी आहे ना, आणि तुमच्या अमेरिकेतल्या पायाखालची पृथ्वी वेगळी आहे का? सगळी का पृथ्वी एकच आहे? तसं आहे. एखाद्याला म्हटला चंद्रावरून जर समजा मंगळावर कोणतरी राहतून, त्याने तिकडून फोन केला, कुठे चालला रे? पृथ्वीवरचा. कुठे राहिला? पृथ्वीवरचे. तो कधी बी विचारा, पृथ्वीवरची. मी रोज 1000 किलोमीटर प्रवास करतो, पण पृथ्वीवरची. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आमची मंजिल असती आहे, आमचं ठिकाण असते आहे, पण आम्ही काय करतो, असं अंतर मोजतो. असं नाही मोजत. असं अंतर मोजल्यामुळे ते मोजलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही असं अंतर मोजता, तुम्ही पृथ्वीवरच आहे. तसं आपलं जे जीवन आहे, आनंद आहे, जो उत्साह आहे, जे समाधान आहे, ते इथेच आहे, मी बाहेर शकतो. बरोबर आहे. एखाद्याला आनंद मजुरी करण्यात वाटेल, एखाद्याला काहीतरी निर्माण करण्यात वाटेल, एखाद्याला कन्स्ट्रक्शनमध्ये आवडेल, एखाद्याला दुसऱ्याची सेवा करण्यात आवडेल, एखाद्या वैद्यकीय सेवेमध्ये आवडेल, एखाद्याला सैनिक व्हावंसं वाटेल. तुम्हाला जन्मतः जे काही वातावरण मिळालं त्याप्रमाणे तुम्हाला व्हावंसं वाटेल. तुम्ही काय होता याला किंमतच नाही, आम्ही त्यालाच किंमत देतो जास्त. तुम्ही काय खाल्लं आज याला फार किंमत नाही, ते कसं खाल्लं याला किंमत. तुम्ही विश्वास नाही ठेवणार. तुम्ही काय कपडे घातले याला किंमत नाही, ते घालून तुम्ही स्वतःला फील कसं करता ह्याला किंमत आहे. एखादा म्हटला काय रे ऑर्डर फॅशन आणि झालं याचं मोडच दे, 5000 रुपये खट्ट्या, कवा घरी जाईल कवा तारीख, एव्हा जास्त घरी जातात. म्हटलं हे काय ड्रेस घेतले तू, काय सांगतोस, छान आहे मग, किती सुंदर आहे. अरे यांनी मला येड्यात काढलं का. अरे येड्यात काढणारा असो नाही तर शहाण्यात काढणारा असो, तू का निघतोस? तुला घेताना आवडले ना, आरशासमोर उभा राहिला तेव्हा बी आवडले ना, मग तू लोकांना का खुश करण्यास निघालाय? ऐकावे जनाचे. म्हणून तुम्हाला जगाने काय काय सांगितलं त्याच्या मागे लागला तर तुम्हाला काय योग्य ना अयोग्य असं वाटत आहे. तुमचा जर मार्ग चुकीचा असेल तर तुम्हाला शिकायला मिळेल, आणि तुमचा मार्ग जर बरोबर असेल तर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. कशाला विचार करतात या गोष्टीचा की बा योग्य आहे का, माझा प्रवास योग्य आहे का, माझी मंजिल योग्य आहे का. या जगामध्ये ज्यांनी महाल बांधले ते पण मेले, आणि जे झोपडीत राहिले ते पण मेले. हॅलो, का जे महालात राहिले ते तेच टिकून यादू. हां, त्यांचे थडगे बांधलेले आहे, एवढं फरक आहे. उलट थडगे बांधलेले वाईट गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, काल मी एक गोष्ट ऐकली की डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांचं काय झालं हे आजपर्यंत जगाला माहिती. त्याचं खरं कारण काय तर माहिती तुम्हाला? असं सांगतात तज्ज्ञ जाणकार लोक, असं सांगतात की इंग्रजांनी अशा प्रकारे त्यांच्यावर बक्षीस लावलं होतं आणि त्यांचा करार झाला होता काही लोकांशी बांधताना की ह्या माणसाला तुम्ही जिवंत किंवा मृत, आम्हाला त्याचं शरीर पकडून द्या, आम्हाला त्याचं शरीर हवं. का? आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं होतं म्युझियममध्ये की हा तो माणूस आहे भारतामध्ये ज्याने आम्हाला संघर्ष करायला, ज्याला आम्ही कंट्रोलमध्ये आणू शकलो नाही. हा एकमेव असा माणूस आहे का ज्याला आम्ही कंट्रोलमध्ये आणू शकलो नाही, ज्याने आम्हाला आव्हानच दिलं शेवटपर्यंत.
आम्ही एवढे बुद्धिमान, एवढे टॅलेंटेड, पण आमच्यापेक्षाही टॅलेंटेड माणूस आम्हाला एकच भेटला, तो म्हणजे सुभाषचंद्र बोस. किती बुद्धिमान, त्यांनी आपलं शरीर सुद्धा त्याच्या हातात लागू दिलं नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे जीवन कसं जगलं पाहिजे, योग्य अयोग्य हा मुद्दा नाही. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आज तुमचा जीवनाचा तो प्रवास आहे ना, हा प्रवास म्हणजेच तुमचं काय मंजिल आहे. ह्या प्रवासामध्येच रमून जा. काही लोक आहे ना प्रवासामध्ये झोपून घेतात आणि कुठे जायचे ते जाऊन डोळे म्हणजे काय मजा नाही आहे. हा भजनाला बोलवलो का, हा भोजनाला इकून येताना भजन लक्षात ठेवत नाही, हा भजनाला झोपलेला असतो, भजनाला डुकल्या खातो, भोजन तेवढं केलेलं असतं. या लोकांनी भजन म्हणावं म्हणून त्यांनी भोजन ठेवलेलं असतं आणि हा भोजनी म्हणून म्हटलं जातं. पण तुमचं जीवनाचं जो उद्दिष्ट आहे की जसं आहे तसंच तुम्हाला जीवन पुढे मिळणार. म्हणून जीवन फार सुंदर आहे जर तुम्ही त्या प्रवासाचा आनंद घ्यायला शिकले. तुम्ही जिथे आहात ना तिथेच जगायला शिका. जे मुलं नापास होतात ना शाळेमध्ये, जे कुठल्याही नोकरीला गेले तर नोकरीमध्ये त्यांना काहीच प्रमोशन मिळत नाही, प्रगती होत नाही, त्यांची कहाणी कशी असते बघा. जेव्हा ते शाळेत असतात ना तेव्हा त्यांना घरची आठवण येते, घरच्या कामाची, घरच्या गोष्टी. जेव्हा हे घरी असतं ना तेव्हा त्यांना शाळेची आठवण. रविवारी यांना शाळा आठवते आणि शाळेच्या दिवशी यांना घर सुट्टी आठवते. आज सुट्टी असते तर किती बरं जातं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. अशी गाणी काय फुकट तयार झाली का? ही मनातली कथा नाही. तसंच कर्मचाऱ्यांचं पण बरेच कर्मचारी असे असतात, हे कामावर आले का हे काय बोरिंग लाईफ, आई सुट्टी असली जोडीदार असल्याशिवाय मजा येत नाही. कामात कसा दिवस निघून जात, तो दिवस काढायलाच आलेला आहे. तुझं आयुष्य ते तसं नाही. म्हणून जीवनाचा आनंद घ्या. मध्ये एवढंच सद्गुरू आम्हाला हाच सांगताय. हा निर्माता ज्याला तुम्ही शोधता आहात तो ह्या सृष्टीमध्ये लपलेला आहे. त्याला कुठेही शोधू नका. तो तुमच्यात आहे, तो ह्यांच्यात आहे, तो ह्यांच्यात आहे, ह्याच्यात आहे, प्रत्येक कणाकणामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याला कुठेतरी शोधायचं आहे नाही, त्या ठिकाणी तो अधिक दृश्य स्वरूपात आहे. तुम्ही जर केदारनाथला गेले तर तुम्हाला ते अतिशय दृश्य स्वरूपात तुम्हाला ती ऊर्जा जाणवेल. आता इथं आपण येतं, आपल्याला इथं पण गरम होतं, पण गॅस जवळ गेल्यावर जरा जास्त गरम होतं. तुम्हाला फक्त थोडंसं गरम वाटायचं असेल तुम्ही कुठेही राहा, पण तुम्हाला जर चटकाच बसून घ्यायचा असेल तर जा जवळ, तिथं तीव्र स्वरूपामध्ये. मग तुम्हाला ज्यावेळेस खूप उणीव जाणवते तेव्हा तुम्ही तिथे जा, जाणीव होऊ नये जा त्या पॉवर हाऊसमध्ये. ते पॉवर हाऊस मित्रांनो, आपण जीवनामध्ये रमलं पाहिजे. हा जो प्रवास आहे, काही लोक म्हणतात काय हे कॉलेजचं लाईफ आहे भव्य, आता नोकरी करतात, उद्या लग्न झालं का ते म्हणतात नाही आपण बॅचलर होतो तेव्हा मजा होती. आता जे बॅचलर त्या म्हणतात ज्यांचं लग्न झालं ते की मजा आहे. आता ज्यांना मुलं बाळं नाही येते म्हणतात ज्यांची मुलं बाळं झाले त्यांची मजा आहे राव, मुलं बाळं बघता. आणि ज्यांची मुलं बाळं आहे ना त्यांना धक्के मारून बाहेर काढतात. ते म्हणतात ज्यांना नाही त्यांचं बरं आहे. म्हातारे झाले का म्हणताना अरे पोरा बाळांचा काळ चांगला हो, पोरं लहान होतं तेव्हा. हे कोणत्या वयात सुखी आहे? हा जो जीवनाचा प्रवास आहे, ह्या जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही सुखी आहे? ज्या त्या वयाचा, ज्या त्या काळाचा काय घ्या, आनंद घ्या, त्याची पश्चाताप नाही. मग नंतर म्हणायचं जगायचं राहून घे. जागेपणी जीवनात नशा आला. आणि तो नशा कधी येतो जेव्हा तुम्ही कामात रमता, त्या कामात राम शोधता. ते तुमच्यासाठी योग्य आहे, तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय असं म्हणतात की मूर्ख लोक ते काम करतात जे त्यांना आवडत नाही. हे मूर्ख असतात जे आपल्या आवडीला मुरळ घालतात आणि बळजबरीनं मजबुरीनं काम करतात, पण त्यांना बघा मजदुरीच मिळतं. जी शहाणी माणसं असतात ते आपल्याला जे आवडतं, कमी पैसे भेटले तरी चालेल, मान सन्मान नाही भेटलं तरी चालेल, पण तेच करतात. एखाद्याला वाटलं नाही वल्याचं स्टॉल टाकावं, गज MBA होईल, त्याला वाटलं वऱ्याचं टाकलं त्यांनी काय भेटतो, चालू नाही चालू, आवडीचा कपका. एक मूर्ख आहे, एक शहाणा आहे. आणि जो जिनियस असतो ना तो जे गरजेचं आहे ना ते आवडून घेतो आणि ते आवडून करतो प्रामाणिकपणे. असं नाही का बाबा नाही आता मी आवडून घेतो, असं नाही. प्रामाणिकपणे
कडुनिंबाची गोळी सकाळी खाताना कधी कधी असं वाटतं की अगदी उलटी करा, क्षणभर लागतं, पूर्ण शरीर असं झिंझिने निघतात तोंडामध्ये. पण तेवढी 5 मिनटं जर सहन केले तर अख्खा दिवस सुखात जातो. कुठलं इन्फेक्शन नाही, कुठला आजार नाही, कुठलं बॅक्टेरियल तुमचं डिकम्पोजिशन नाही शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं, काहीच प्रॉब्लेम नाही. इन्फेक्शनला कुठला चान्सच नाही. सर्व पॅथोजन समाप्त. हळदीची गोळी आणि कडुनिंबाची गोळी. पण तेवढे 5 मिनटं तुम्हाला दुसरा मार्ग आहे घेऊन टाकण्याचा, पण त्याच्यापेक्षा चावून खाण्यामध्ये जो रस आहे किंवा जो फायदा आहे तो फार मजेचा आहे. मग तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो जीवनाचा प्रवास आहे ना, ह्या प्रवासामध्येच आनंद आहे. पण आपण काय करतो, आपल्याला जे योग्य वाटतं, जे सोयीचं वाटतं तो शॉर्टकट काढतो. आणि तो शॉर्टकट काढल्यामुळे जीवन अवघड होईल. बस एवढी समस्या. आणि म्हणून तुम्हाला जे गरजेचं आहे ते तुम्हाला आवडो न आवडो, त्याचा तुम्हाला त्रास हो किंवा ते तुम्हाला सुखाचं वाटो, पण तेच करा. हे जिनियस असल्याचं लक्ष. नाही तर म्हणजे आवडतं ते करा. बरोबर. म्हणजे जीवनामध्ये आज आम्हाला जे हवं आहे ते ऑलरेडी उपस्थित आहे. आरोग्य आणि आनंद हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि ते आमच्यासमोर उपस्थित आहे. फक्त आम्हाला त्यासाठी तयार व्हायचं. बरोबर आहे. मग हे जर तयार झालं तर मित्रांनो, तुम्ही जिथं आहात, जिथं प्रवास करता, त्या प्रत्येक प्रवासाच्या ठिकाणी तुमची काय आहे, मंजिल आहे, तुमचं ठिकाण आहे आणि त्याचा तुम्ही पूर्ण आनंद घेऊ शकता. म्हणूनच असं म्हटलेलं आहे का तुम्ही जिथं आहात तिथं स्वर्ग निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त तुमच्या आतमध्ये असलेला जो निर्माता आहे त्या स्रोतापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे.